चोपडा तालुक्यातील लासूर येथे आज पहाटे 4 वाजता गौवंश वाहतूक करणारी गाडी गौरक्षकांनी अडवली। तस्करीच्या उद्देशाने पिकअप गाडीत 6 गुरांना निर्दयीपणे कोंबून नेत असल्याची माहिती धुळे जळगाव जिल्ह्यातील गौरक्षकांना मिळाली। त्यानुसार सकाळी 4 वाजताच ते शोध मोहिमेत होते। लासूर गावात गाडी बंद पडल्याने तसेच गौरक्षकांनी त्यांच्या मागे धाव घेतल्याने तस्कर गाडी सोडून घटनास्थळावरून पसार झाले। त्यानंतर लासूर गावातील गौरक्षकांनी गौवंशाची गाडीतून सुटका करून त्यांना व्यवस्थित गौशाळेसाठी रवाना केले। चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल किरण पारधी, शशिकांत पारधी, पोलीस पाटील जितेंद्र पाटील यांच्यासह होमगार्ड यांनी घटनास्थळी भेट देऊन गुरांना पंचनाम्यासाठी पाठवले। पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत। गुरांवर उपचार लासूर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश माळी यांनी केले। दिवसेंदिवस अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने गुरांच्या वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याने यासंबंधी कठोर कायद्याची अंमलबजावणी शासनाने करावी अशी मागणी गौरक्षकांकडून होत आहे। लासूर गाव मध्य प्रदेश सीमेलगत असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक या गावावरून होत असते। तरी लासूर गावातील पोलीस चौकी पूर्ववत सुरू करण्याचा त्यावेळी ग्रामस्थांचा सूर होता।